आहे. आणि येस, डे 1 आपल्या ब्लॉगमध्ये नाहीये बिकॉज काल आम्ही इथे आलो हवाईमध्ये हाफ डे आणि रिसॉर्ट. आता इथून तुम्ही जेवढी प्रॉपर्टी तुम्हाला दिसते समुद्रापर्यंतची ही संपूर्ण प्रॉपर्टी जर खाली बघणार तर ही संपूर्ण त्या आपण आज जिथे राहतोय त्याच हॉटेलच्या अंडर हिल्टन मध्ये आज आपण आहोत. तर हिल्टन विलेज मध्ये हवाईमध्ये ही इतकी मोठी प्रॉपर्टी आम्हाला एक्सप्लोर करता करता रात्र झाली आणि आय कुडंट शूट. सो डायरेक्टली हवाई डे 2च्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मस्त अशी हवाईची ट्रिप तुम्ही आता एन्जॉय करणार आहे या ब्लॉग मध्ये. तर बेसिकली काल येऊन आम्ही सगळं रूम वगैरे सेट करून छानपैकी इथे खालीच असलेले रेस्टॉरंट एक्सप्लोअर केले, तिथलं फूड एक्सप्लोअर केलं. सी फूड आता हवाईमध्ये आलोय आणि सी फूड ट्राय करणार नाही असं तर होणार नाही. तर काल अतिशय सुंदर असे श्रिम्प खाल्ले, तुम्ही आपल्या शॉर्ट्समध्ये बघितलंच असणार. तर श्रिम्प, त्याच्यानंतर पायनॅपल ज्यूस, तो तर एक नंबर होता, भारी एकदम. त्यांनी मस्त पूर्ण पायनॅपलला डायरेक्ट आतच ग्राइंड केला होता आणि छानपैकी मस्त तो नॅचरल ज्यूस छान होता. तर येस, काल आम्ही फक्त रेस्टॉरंट सगळं बघत होतो की काय आणि कसं कुठे काय काय सगळ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत. तर जस्ट एक रँडम दाखवते. तर आता आपण आहोत ह्या बिल्डिंगमध्ये 11व्या फ्लोअरवरून मी हा व्ह्यू दाखवते आहे. 11व्या फ्लोअरवरून आणि ही आय थिंक 35 फ्लोअरची बिल्डिंग आहे. येस, सो वर बघू शकतात. एनिवेज ते आता काय दाखवत नाही. आणि हे समोरची ही बिल्डिंग, हे संपूर्ण टॉवर्स, हे अंडर हिल्टन येते. हा हिल्टन विलेज म्हणून हे रिसॉर्ट आहे. तर हा संपूर्ण एरिया वॉक करून आतमध्ये ही विलेजची फिलिंग देणारे छान छान लुई विटॉन वगैरे हे असे सगळे ब्रँडेड शोरूम्स आहेत आतमध्ये. आणि हे इथे सगळे शॉप्स आहेत, इकडे रेस्टॉरंट्स आहेत आणि इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी. ग्रीनरी इतकी सुंदर मेंटेन केली आहे. अलोहाचा जर आपल्या शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असणार तर ते एक्झॅक्ट आम्ही या साईडला शूट केलं आहे, अलोहाचं साईन असलेला एरिया. आणि अतिशय सुंदर इथे स्नोकलिंग आणि काय बोलतात रे ते वॉटर ॲक्टिव्हिटीजला, नाही ते पॅराग्लायडिंग, अजून काय काय बरंच काय काय इथे होत आहे. बऱ्याच वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे होत आहेत. सबमरीन आहे बेस्ट ॲक्टिव्हिटी. सो अशा भरपूर वॉटर ॲक्टिव्हिटीज होत आहेत इथे. हा बीच एरिया आम्ही वॉक करत होतो त्यामुळे इतका टाइम लागला की शूट करायला बिलकुल वेळ नाही भेटला. तर येस, आणि शूट करण्यासाठी कोणते कोणते छान छान स्पॉट आहेत ते मला स्पेशली बघून ठेवायचे होते, म्हणून आम्ही कालचं समज दिला त्याच्यासाठी. पहिलं इथे गोंधळ घालतोय आम्ही. हाय 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 पैसे मागे. सो रूमचा अवस्था ॲज ऑलवेज नेक्स्ट डेला पूर्ण अस्ताव्यस्त झालेला असतो, म्हणून त्या रूममधनं जास्त शूट नाही करत. लेट्स गो डायरेक्टली आता नेक्स्ट स्पॉटला जाऊया. तर आज आपण जातोय सगळ्यात पहिले आणि मेन गोष्ट करण्यासाठी की माऊची काही शॉपिंग आहे, जी आम्ही डायपर्स वगैरे खूप जास्त वजन कॅरी करायचं नव्हतं म्हणून कॅरी नव्हते केले. तर ते आम्ही घ्यायला सगळ्यात पहिले कॉस्कोला जातोय. तर इथे आल्यानंतर ॲक्च्युली हा प्लॅन आमचा कालचा होता की कालचा दिवस रिसॉर्ट फिरायचा आणि त्याच्यानंतर शॉपिंग उरलेली करायची. बट थँक्सगिव्हिंग असल्यामुळे सगळं बंद होतं इथे. पडशील हे पिलू इथे तो बघतोय आणि बघता बघता तो मागे पडतोय. ओके, तुला पण घेते ये. ओके, घेतला. हाय. तर कालच्या शॉपिंगमध्ये आम्हाला माऊचे डायपर्स घ्यायचे होते. ड्रेस बघ, आम्ही आत्ताच प्युरी खाल्ली आहे, आम्हाला बाहेर निघायचं आहे. बाहेर निघण्यासाठी रेडी होऊन प्युरी खाली सगळी त्यानेच आणली आहे ड्रेसवर. आता दिवसात आम्हाला 4-4, 5-5 ड्रेस लागत आहेत. एनिवेज, तर त्या शॉपिंगसाठी तर आता सगळ्यात पहिले आपण कॉस्को, त्याच्यानंतर बेस्ट बायला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट घ्यायची आहे. ती जर भेटली तर डेफिनेटली मी सांगेल ती काय होती. आणि त्याच्यानंतर आपण आज एकदम बेस्ट अशा स्पॉटला जातोय हवाईमधल्या, विच इज बोटॅनिकल गार्डन. आणि ते खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. फोटोजेनिक स्पॉट आहे. तर ते काय इतकं सुंदर आहे ते तिथे गेल्यावर मी दाखवते. म्हणजे तिथे संपूर्ण अशी एक रोड आहे आणि सगळं ग्रीनरी लावली आहे. आता काही सांगत नाही पण तिथे जाऊन आपण बघूया. सो येस, आजचा हा असा दिवस आहे आपला. आयटनरी आजची ही अशी आहे. ऑब्व्हियसली फिरायला आल्या कोणाच्याच आयटनरीमध्ये कॉस्को नसणार आहे, बट आपल्या आयटनरीज आहे हे मेंबर सोबत असल्यामुळे. आमचं तर काहीतरीच चाललंय ना, काहीतरीच चाललंय. ओके, सो आता वाजलेत ऑलमोस्ट, किती वाजलेत रे,
आता ऑलमोस्ट वाजलेत 10:15. सो हे असं होतं, आम्ही अगदी 7-7:30 उठून रेडी होऊन ह्या मेंबर बाई आम्ही लेट होतोय आता सगळ्या ट्रिप. सो बाळ असल्यानंतरची ही पहिली नाही आहे. ऑब्व्हियसली ह्याच्या आधी आपलं थायलंड झालंय जे अपलोड नाही केलंय. तर थायलंडची ट्रिप झाली पण त्याच्यात तो अगदी छोटासा होता, अगदी म्हणजे झोपायचा 1 महिन्याचा होता. तर मस्त झोपून राहायचा. आता बघा आता आम्ही अख्खं गोंधळ घालतो, घरभर रूमभर पसारा घालतो, जो की दाखवू पण नाही शकत इतका घातलाय. असं चल गोंधळ नको घालू. ये से हॅलो माऊ से बाय टू एव्हरीवन. बाय भेटू आम्ही लवकरच फिरता. त्याला अशीच फिरत असते ती. आणि ही एन्जॉयज अ लॉट. ट्रॅव्हल खूप एन्जॉय करता येतो आणि त्याचं खायचं प्यायचंही काही टेन्शन नाही आहे. जे नॅचरल गोष्टी ज्या आहेत फ्रूट्स वगैरे ते तर त्याला देतोच आहोत. तर त्याच्या प्युरीज आम्ही कॅरी केल्या आहेत. येस ही एन्जॉयज ऑल द ट्रिप्स. काही त्याचा त्रास नसतो. तर टॉवरच्या खालीच आल्या बघू शकता तुम्ही शॉप्स. संध्याकाळी जाऊ. आता चल इकडे. तरी म्हटलं ना की जसं आपल्या टॉवरच्या खालीच लुई विटन आहे तर हे आणि इथे असलेले सगळे शॉप्स इतके कॉस्टली आहेत की एक शर्ट $178 आम्ही काल बघितला आणि इट वॉज जस्ट लाईक शॉपला एंटर केला गेला. लाईक नाही बाबा एवढं $178 म्हणजे इट्स टू मच. नॉर्मल ब्रँडेड शॉप्समध्ये आपल्याला 25, 35, 80, 85, 95 पर्यंत 100 अबाव झालं म्हणजे इट्स टू मच. खूप जास्त हवाई कॉस्टली आहे. अँड वाईट तर तुम्ही बघू शकतात. आपण अलोहा साईडचे ते येऊया आणि असं तिथून गेलं की इथे जवळच हा एंट्रन्स आहे अलोहाचा. आणि संपूर्ण हे असं विलेजचं संपूर्ण हे असं विलेजचं वाईट देणार बघू शकतात. बट इट्स अ लाईक ब्रँडेड विलेज. वॉटरफॉल आहे. हे सगळे टॉवर्स इथे एक रेस्टॉरंट आहे इथे आणि दिस इज द मेन अलोहा साईड. काल आपण जे फूड ट्राय केलं ते इथे समोर फूड आणि आईस्क्रीम. सो पुन्हा एकदा आपण तिकडे जाणार आहोत. ते स्पेशली आत्ता दाखवत नाही. हा मेन एंट्रन्स आहे जिथे चेक इन चेकआउट ह्या सगळ्या प्रोसेस आपण केल्या. तर आता आपण काल इथे व्हॅलेट पार्किंग केली होती तर तीही आपल्याला ऑलमोस्ट $55 पडली आहे. राईट $55 पडला आहे पर नाईट. तर ऑलमोस्ट 9 दिवसाची आपल्याला $500 आसपास पार्किंग पडली आहे. तर आता आपण त्यांना सांगितलं आहे तर 3 मिनिटात आपली कार येईल. तर येस हवाई कॉस्टली आहे हे बोली ह्याचं कारण अजून एक हे सेकंड उदाहरण. आणि तिसरं खूप जास्त इम्पॉर्टंट उदाहरण देते ते म्हणजे मला मी पाणी ऑर्डर केलं आणि तेच पाण्याच्या बॉटल्स आपण लाईक 20-25चा सेट बॉटल्सचा सेट आम्ही $3 घेतला होता पोर्टलँडमध्ये म्हणजे आपल्या घराच्या आसपास. तो आम्हाला इथे त्याच्यापेक्षा लाईक 1/4 क्वांटिटी म्हणजे अगदी फक्त 8 बॉटल्स छोट्याशा आम्हाला पडल्यात $8. सो इट्स अ ह्यूज डिफरन्स. आणि येस त्यामुळे काय काय प्रिपरेशन करायचं ॲट द एंड ऑफ ट्रिप मी ह्याच्यामध्ये ॲड करेल की ह्या गोष्टी मला इम्पॉर्टंट आहे हवाई ट्रिपमध्ये. डू नॉट मिस दोज. आणि ते इथे येऊन पर्चेसिंग करावी लागतात. आपली गाडी आली आहे मागे तर आपण गाडी बद्दल कंटिन्यू करूया. लेट्स गो.
तर आपली गाडी आता इथे आहे आणि येस माऊ रेडी, माझे पप्पा रेडी. तर व्हॅलेट पार्किंग केल्याचा हा एक हे असतो की आपल्याला इथे प्रॉपर थँक्यू इथे प्रॉपर सगळी तर व्हॅलेट पार्किंग केल्याचा हा एक फायदा असतो की माहिती गाडी भेटून जाते कुठे इथे तिथे पार्क करत शोधायची गरज नाही, टाइम वेस्ट नाही आणि टायमावर ते लोक येतात पटकन. आणि प्रचंड गर्दी आहे ह्या रिसॉर्टला. आणि आता तर थोडासा पार्ट दाखवलाय वॉकिंग करता करता. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा एंड ऑफ हा व्लॉग, आज आपण बाहेर जर नाही फिरलो जास्त, लवकर आलो रिसॉर्टवर, तर एंड ऑफ व्लॉग मी संपूर्ण हॉटेलचा एक छोटासा वॉक थ्रू दाखवेल. आणि अतिशय सुंदर आहे, खूप भारी हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. पण दरवेळेस एव्हरी ट्रिपला आमच्यासोबत असं होतं की आम्ही बेस्ट टू बेस्ट हॉटेल बुक करतो आणि हॉटेलच्या आतमध्येच फिरत असतो. सो असं नको व्हायला, त्यामुळे पहिले इनिशियल दिवसच आम्ही पटापट बाहेरचे स्पॉट बघणार आहोत. जास्त नाही ठेवलेत, माऊसोबत जे ॲडजस्ट होऊ शकतात तर ते वाले स्पॉट फक्त ह्या ट्रिपमध्ये ॲड आहे. आणि सध्या कसं बाळासोबत हा एक इश्यू असतो की आपण सगळंच पॉसिबल नसतं ट्रिपला, सगळ्या ॲक्टिव्हिटीज नाही करू शकत. त्यामुळे त्याच्यासोबत ज्या फ्रेंडली ॲक्टिव्हिटीज असतील त्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत आणि ते वाले स्पॉट फक्त व्हिजिट करणार. थोडासा तो मोठा झाला की पुन्हा एखादी ट्रिप करू आणि पुन्हा बाकीचे उरलेले रिमेनिंग पॉईंट्स आपल्याला करता येतील. तर येस, इव्हनिंगला आपण एक छोटासा वॉक थ्रू बघूया मस्तपैकी. तर आपण पोहोचले आता पहिल्या डेस्टिनेशनला आणि फर्स्ट डेस्टिनेशन ऑब्व्हियसली स्टार्ट्स विथ द फूड. अलोहा किचन म्हणून इथे सुंदर असं एक कॅफे आहे, रेस्टॉरंट किंवा कॅफे म्हणू शकतो. तर गाडी पार्क केली पब्लिक पार्किंगमध्ये आणि आपण चाललोय माऊ इथे सुटलाय. अलोहा किचन म्हणून छान कॅफे आहे, तर तिथे आता आपण जातोय. आणि अगेन खूप विलेज वाईब देणारं अगेन ते पण असं छान असं जुनं असं रेस्टॉरंट कॅफे. खूप रिव्ह्यू वाचलेत त्याचे, खूप फेमस आहे आणि अगदी लाईन लागलेली असते लोकांची, तसं बघू शकतात. हेच आहे जिथे एवढे लोक आता उठले. तरी आता सकाळी सकाळी पण आलोय त्यामुळे गर्दी थोडी कमी दिसते, बघूया आपण. तरी आपण जोपर्यंत वेट करत होतो तोपर्यंत बघू शकतात गर्दी ही तरी सकाळी सकाळी असल्यामुळे नथिंग आहे. What do you want? तर आपण पोहोचले आता बेस्ट बायला. हे बघू शकतात लोकांची शॉपिंग, गर्दी. आज थँक्सगिव्हिंग असल्यामुळे इथे फुल ऑन ऑफर लागलेले असतात इलेक्ट्रॉनिक्सवर. सो आज आपण आलो आहे इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये. इथे बघूया आपल्याला काय घ्यायचं आहे ते. तर आपण आज घेतोय 360 कॅमेरा, त्याचा वॉटरप्रूफ कवर, त्याचं SD कार्ड, कॅमेरा ती देते आता काढून आपल्याला, स्टिक काढून देते. तर सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या येत आहेत. ही खूप इम्पॉर्टंट पाहिजे असते कारण आपण हवाईला आलो आहे आणि हवाईचे शूट चांगल्या कॅमेरामधनं व्हायलाच हवे. तर 360मधनं आपण त्याचा शूट करतो आहे, त्याच्यासाठी 360 कॅमेरा मंडेटरी आहे. तर आज पुढे प्राईस दाखवते. तर ओरिजिनल प्राईस आहे याची 549 कॅमेऱ्याची. लेटेस्ट कॅमेरा आहे हा 360मधला. सो $550 आपल्याला कॅमेरा फक्त आला आहे. त्याच्यानंतर त्याचा कवर, वॉटरप्रूफ कवर, म्हणजे अंडर वॉटरचं आपण काही ॲक्टिव्हिटी करतो आहे तर अंडर वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी आपल्याला त्या कॅमेऱ्याला कवर लावायची गरज आहे. तर त्याचं कवर सेपरेट घ्यायचं आहे, विच इज $99. अँड 1 TB आपल्याला SD कार्ड लागणार आहे, मायक्रो SD कार्ड. तर ते आहे आपल्याला $129. सो टोटल. आणि अजून त्याची स्टिक येणार आहे.
तर हा आपला कॅमेरा आहे. तर जवळ येईल तर पूर्ण किट दाखवते. पूर्ण ये ना जवळ किट दाखव. तर एक कॅमेरा हा 550मध्ये हा एकटा कॅमेरा आहे, फक्त कॅमेरा. सो बघू शकता. त्याच्यानंतर त्याचं वॉटरप्रूफ कवर विच इज अगेन $99 म्हणजे $100. दिस इज त्याची स्टिक, पूर्ण स्टिक होते, ती पण $99ची आहे. आणि जसं SD कार्ड ऑलरेडी दाखवलं. सो ही अशी संपूर्ण किट ह्या कॅमेऱ्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर जेव्हा आपण एखादा कॅमेरा परचेस करायला येतो तेव्हा नुसता कॅमेरा परचेस नसतो, त्याची स्टिक. आता ह्या कॅमेऱ्यात ॲक्च्युली कंबाईन किट द्यायला हवी होती, बट थँक्सगिव्हिंगमुळे ती सोल्ड आउट झाली आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट घ्याव्या लागल्या. अदरवाईज किट घेतलं की बरं पडतं आपल्याला, की सगळ्या गोष्टी एकाच बॉक्समध्ये प्रॉपरली आपल्याला भेटतात आणि मॅनेज पण होतात त्या व्यवस्थित ठेवणं वगैरे. आता हे सेपरेटली मला त्याच्यासाठी आता प्रॉपर बॅग पण घ्यावी लागणार, कारण बॉक्स ओपन केल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित प्लेस करण्यासाठी आपल्याला पूर्ण किट लागणार आहे. सो येस, आपली ही बेस्ट परचेस, त्याच्यासाठी आपण इथे आलो. आम्ही हा प्रयत्न केला सिएटलमध्ये घ्यायचा, बट टाईम आणि सगळ्याच गोष्टी काय पॉसिबल झाल्या होत्या. तर म्हटलं चला इथेच करूया. थँक्सगिव्हिंग आणि नेमकं आज आहे, तर त्याची आम्हाला ऑफर भेटली थोडीशी. $100च ऑफ झाले, जास्त नाही झाले. बट रादर दॅन इतर वेळेस घेण्यापेक्षा आत्ता $100 ऑफ नॉट बॅड. तर कितीला पडलं आपल्याला हे संपूर्ण आता? 450, 500, 600, 700, 720. तर ऑलमोस्ट 800मध्ये संपूर्ण कॅमेऱ्याचा एक किट बोलू शकतो आपण. $800मध्ये झाला. आता मस्त मस्त फोटोशूट करायचं आहे. आणि आयफोनमधनं नाही, आणि गोप्रो तर मी ऑलरेडी ह्या ट्रिपला यूजच नाही केला. तर गोप्रो आपण एक्सपायर केला आहे त्याला. टाटा बाय बाय केलं आहे गोप्रोला. तर आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओज येणार आहे 360मधून. We are done for the shopping today.